नमस्कार माझे द्राक्ष बागायतदार मित्रांनो। तर एप्रिल छाटणीला आपल्या द्राक्ष बागेत घट निर्मिती कशी झाल्या हे कसं ओळखायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। गर्भ निर्मिती ही कमी होणार आहे हे कसं ओळखायचं हे पण तुम्हाला सांगतो। जे मी म्हटलं की बाबा आपल्या द्राक्ष बागेत गर्भधारणा कशी झाली ही ओळखायचं। आता ही जर काडी बघितली तर ही काय झाल्या नागमोडी वळणात गेल्या किंवा 4 बोटापेक्षा कमी पेरं पडलंय किंवा 3 बोटापेक्षा कमी पेरं पडलंय। तर ह्यात काय होतंय हमखास घट निर्मिती झालेली असत्या। पण तेच जर आपण हिथं बघितलं तर ही काडी काय झाल्या एकदम सरळ रेषेत गेल्या आणि ह्याचं पेऱ्यातलं अंतर 3 बोटापेक्षा जास्त आहे। मग ह्यात काय होतंय की गर्भधारणा होण्याचे चान्सेस थोडेफार कमी असतात, पण होते गर्भधारणा पाहिजे तेवढा मोठा आणि ठोसार आपल्याला घड मिळत नाही। आणि ह्यात जर बघितलं तर ह्यात आपल्याला एकदम चांगला आणि मोठा पाकळीबाज आपल्याला ह्यात घड मिळतोय। दुसरं हे झालं आपण आपल्या द्राक्ष बागेत माल कसा ओळखायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं। आता जर पुढे जाऊन जर दुसरं तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्या द्राक्ष बागेत सरळ काढीन सपकेन काढी याविषयी तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे। तर आता सरळ काढीन सपकेन काढी विषयी काय सांगायचं आहे, जर समजा सरळ काडी आपल्याला ठेवायची आहे आणि सरळ काडी ही जर साधारण 4 बोटापेक्षा जास्त पेऱ्यातलं अंतर पडत असलं तर तिथं आपण सपकेन करा। आणि का सपकेन करायचं, एक तर 4 बोटा म्हणजे काडीचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मोठी व्हायला लागल्या किंवा फास्ट व्हायला लागल्या, हे आपल्याला भविष्यात जाऊन बाळीघाडासाठी गोळीघाडासाठी घड पडण्याची शक्यता आहे। दुसरं ज्या काडीची बाळी ही साधारण मोठी पडलेली असत्या, आता याच्यापेक्षा मोठी बाळी असत्या, तर ह्याच्यापेक्षा ज्या वेळेला मोठी बाळी जात्या त्यावेळेला आपण म्हणायचं की आपला बाग ही गोळीगडावर जाणार आहे। बाळीचं अंतर हे साधारण ह्याच्यापेक्षा जास्त मोठं नको, जास्त मोठं असलं साधारण ही एक बोटापेक्षा जास्त मोठं नको। हे ज्या वेळेला बाळीतलं अंतर जास्त मोठं पडत जातंय त्यावेळेला पण आपण समजून घ्यायची की आपल्या बागेची वाढ जोरात आहे, वाढ नियंत्रित करणं फार गरजेचं आहे। त्यासाठी आपण उपाययोजना करायला पाहिजे। ज्या गोष्टी आहेत ह्या सरळ काडीसाठी सांगितल्या, मग तिथं आपल्याला वाढ थांबवून घेणं किंवा सपकेन मारणं गरजेचं आहे सरळ काडी करत असताना। आणि जिथं सपकेन काडी आहे तिथं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं काडी ही साधारण असं नागमोडी वळणात गेलेली असली पाहिजे, म्हणजे इथं आपल्याला काय होतंय की आपल्याला चांगला ह्याचा रिझल्ट मिळतोय आणि पेऱ्यातलं अंतर हे कमी असलं पाहिजे। अशा पद्धतीनं आपण आपल्या द्राक्ष बागेची योग्य पद्धतीनं काळजी घेऊन किंवा पाऊस जर होत असला किंवा पाणी खताचे डोसेस हे त्याच्यावर नियंत्रित ठेवा आणि आपली बाग ऑक्टोबर छाटणीसाठी एप्रिलमध्येच टॉप क्वालिटीची आणि छान बनवा। धन्यवाद।